नमस्कार मित्रांनो, 30 आमदार वन फिरतायत। ठाकरे पवारांच्या जखमेवर मीठ सोडण्याची एकही संधी फडणवीस सोडत नाहीत। काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत। चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरोधी पक्ष नेते पदासाठी आग्रही आहेत। अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले, आता पावसाळी अधिवेशनही 8 दिवसाचं बाकी आहेत, पण अद्याप विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही। ठाकरेंच्या पक्षाचे दुखणं असताना ठाकरे आणि शरद पवार यांच्या आमदारांना अद्यापही विधिमंडळात कार्यालय मिळालेले नाहीत। या दोन्ही पक्षांना कार्यालयासाठी सरकारकडे याचना करावी लागत आहेत। एकनाथ शिंदे यांना शिवसेनेत फूट पाडल्यानंतर तातडीने त्यांच्या पूर्वीचे शिवसेनेचे कार्यालय देण्यात आले होते। विधानसभा अध्यक्षांनी त्यांच्या गटाला मूळ शिवसेना असल्याचा निकाल दिल्यानंतर तर हे कार्यालय शिवसेनेचे अधिकृत झाले। आता शिवसेनेचे कार्यालय दिमागदार बनवण्यात आले आहेत। शिंदे मुख्यमंत्री असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला विधान भवनात कार्यालय मिळाले नव्हते। दरम्यान विधानसभेच्या निवडणुका झाल्या, यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत 20 आमदार आहेत, तरीही त्यांना कार्यालयासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नर्वेकर यांच्याकडे वारंवार मागणी करावी लागत आहे। या अधिवेशनात हे आमदार राहुल नर्वेकर यांना भेटले, कार्यालय द्या असे पत्र दिले। याआधी अशी पत्रे दिली पण काही झालं नाही। आता अधिवेशनानंतर कार्यालय देऊ असं आश्वासन दिलंय। सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कारभार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयातून चालत आहे, पण त्यांच्या आमदारकीची मुदत ऑगस्ट 2025 मध्ये संपणार आहे। त्यामुळे ठाकरेंच्या आमदारांवर सध्या कोणी कार्यालय देते का कार्यालय असे म्हणण्याची वेळ आली आहे। जी अवस्था शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आहे, तशीच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आहे। त्यांनाही विधान भवनात कार्यालय नाहीत। अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस मात्र कार्यालय आहेत। शरद पवार यांच्या पक्षाला कार्यालय देऊ असं सांगण्यात आलं आहे। ठाकरेंच्या पक्षाप्रमाणे शरद पवार यांच्या पक्षाकडे संवादिकांनी पद नाहीत, त्यामुळे कामकाज करायचे कुठून असा प्रश्न आमदारांपुढे आहे। मग सत्ताधारी गटाला मात्र वेगळा नाही, याकडे आपण थोडं लक्ष देऊया। विरोधी पक्षात सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वाधिक 20 आमदार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 10 आमदार आहेत। पण सत्ताधारी गटात असलेल्या जनसुराज पक्षाचे केवळ 2 आमदार आहेत, पण त्यांना स्वतंत्र कार्यालय देण्यात आले आहेत। नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे। तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।